वळूयात पुढच्या बातमीकडे। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। या अधिवेशनात सेनेच्या मदतीने भाजपला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली होती। मात्र अचानक मुंबईतली समीकरण बदलल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अधिवेशनात फार कसरत करावी लागणार नसल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना सोबत आल्याने फ्लोअर मॅनेजमेंट करायलाही भाजप सरकारला कुठलीही अडचण येणार नाहीये। पारदर्शकतेचा मुद्दा, कर्जमाफी आणि भाजप सेनेचं पुन्हा एकत्र येणं यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणात नेमके कोणते मुद्दे असतील? पंकज यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। अधिवेशनात सेनेच्या मदतीने भाजपला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली होती, मात्र ती फोल ठरली आहे। त्यामुळे आता पारदर्शकतेचा मुद्दा, कर्जमाफी आणि भाजप सेनेचं पुन्हा एकत्र येणं यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। या प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत। पंकज, राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। नेमके कोणते मुद्दे या अभिभाषणामध्ये असतील? श्रद्धा, राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते 11 वाजता जे आहे ते सुरू होईल। गेल्या अधिवेशनामध्ये राज्यपालांची मागण्यांसाठी गाडी जी विरोधकांकडून अडवली होती, मात्र काल विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते राज्यपालांना भेटून आले। राज्यपालांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे, म्हणून राज्यपाल जेव्हा विधानभवनात येतील तेव्हा कुठल्याही प्रकारे त्यांची गाडी जी आहे ती अडवण्यात येणार नाही। किंवा अभिभाषणामध्ये सुद्धा जे आहे ते काँग्रेसचे आमदार किंवा काँग्रेसचे सदस्य जे आहेत ते फार गोंधळ घालणार नाहीत। राज्यपालांचं अभिभाषण व्यवस्थित होऊ दिलं जाईल, थोडीशी घोषणाबाजी केली जाण्याची शक्यता आहे। आणि राहिले मुद्दे तर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शेतकरी हा जो आहे तो केंद्रबिंदू असणार आहे। शेतकऱ्यांसोबतच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या राज्यपालांच्या अभिभाषणातून समोर येतील। त्याच्यामध्ये अनेक राज्यातले महत्त्वाचे प्रकल्प असतील, मुंबईतल्या विकासाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प असतील, मेट्रो असेल किंवा इतर महत्त्वाचे प्रकल्प असतील, त्याचा उल्लेख सुद्धा जो आहे तो याच्यामध्ये केला जाईल। राज्यातल्या महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पाचा जो आहे तो उल्लेख याच्यामध्ये असेल, मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख असेल, शेतकरी असेल, आत्महत्या ज्या शेतकऱ्यांच्या होत आहेत त्या संदर्भातला उल्लेख जो आहे तो या अभिभाषणामध्ये असेल। सरकारकडनं काही ठोस आश्वासनं किंवा राज्याचे सर्वोच्च ज्यांच्याकडे अधिकार आहेत असे राज्यपाल असल्यामुळे राज्यासाठी काही नवीन योजना किंवा राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांविषयीची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं दिली जाईल। आणि बेळगाव, जसं अनेक राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्र आणि बेळगाव सीमावाद जो आहे त्या संदर्भातला उल्लेख त्याच्यामध्ये असेल। अनेक प्रश्न असतील, आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक प्रश्न त्याच्याविषयी जे आहेत ते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असेल। श्रद्धा, हे अधिवेशन नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यावरून गाजू शकतं? श्रद्धा, विरोधक सत्ताधारी म्हणतात की विरोधकांकडे मुद्देच नाही आहेत। त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणणं आहे की मुद्दे आमच्याकडे आहेत की नाहीत हे अधिवेशनामध्ये सरकारला दाखवून देऊ। अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची फ्लोअर मॅनेजमेंट। जेव्हा विरोधी पक्षाची प्रेस कॉन्फरन्स असते तेव्हा ते दोघं एकत्र येतात, एक आठवडा थोडी बहुत एकत्र आंदोलनं केली जातात आणि त्याच्यानंतर मग विरोधी पक्षामध्ये जो आहे तो विस्कळीतपणा दिसायला लागतो। 2014 पासूनच्या आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे की शेवटपर्यंत अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांची एकी जी आहे ती राहत नाही, कुठेतरी एकमेकांवरती एकमेकांच्या मतांवरनं जे आहे ते दुमत असतं, त्यामुळे एकी दिसत नाही आणि त्याच्यामुळे सरकारचं फावतं, विरोधक तेवढे सक्षमतेने पुढे येत नाहीत। या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो प्रमुख अजेंड्यावरती विरोधकांच्या असणार आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, सरकारचं पॅकेजेस असेल, राज्यभरामधल्या वेगवेगळ्या योजना असतील, नोटबंदीचा विषय असेल, राज्यामधल्या महिलांचा जो प्रश्न आहे तो असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिवसेना
शिवसेना आणि भाजपा हे ज्या मुद्द्यावरनं वेगळे झाले आणि नंतर निवडणुकीनंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकत्र आले, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये या दोघांची एकत्र फ्लोअर मॅनेजमेंट असणार आहे, हा मुद्दा जो आहे तो त्यांच्या अजेंड्यावरती प्रमुख असणार आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यातल्या जनतेची जी आहे ती फसवणूक केली, हा मुद्दा ते समोर मांडतील आणि कुठेतरी एक सरकार विरुद्ध, म्हणजे सरकारमध्ये दोन्ही घटक आहेत शिवसेना आणि भाजपा यांच्या विरुद्ध कुठेतरी नकारात्मक मत जे आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. राजीनामा असेल, खिशातले राजीनामे असतील किंवा पारदर्शकतेचा मुद्दा असेल, करून दाखवलेल्या स्लोगन्स असतील, महानगरपालिकेमधल्या अनेक गोष्टी असतील, भ्रष्टाचार असेल, हे मुद्दे जे शिवसेनेच्या विरोधात भाजपाने प्रचारात उपस्थित केले ते सगळे मुद्दे उपस्थित करून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. यापूर्वीची जर का फ्लोअर मॅनेजमेंट बघितली तर विरोधक जे आहेत ते शिवसेना मुंबई महानगरपालिकेत काहीतरी गडबड होईल, भाजपा आणि सेनेमध्ये गडबड होईल आणि सेनेची सोबत विरोधकांना मिळेल या अनुषंगाने किंवा अकॉर्डिंगली जे आहे ते इक्वेशन मांडत होते. मात्र त्या दिवशी परवाच्या दिवशी सगळी समीकरणं बिघडली. शिवसेना जे आहे त्यांना भाजपाने मुंबई महानगरपालिकेतून माघार घेतली आणि त्यामुळे आता शिवसेना फार काही भाजपाच्या वाटेला जाईल या अधिवेशनामध्ये असं वाटत नाहीये. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्या एकत्र असण्याने, सामंजस्याने ज्या अनेक गोष्टी त्या मार्गी लावल्या जातील. शिवसेना काही अंगाने भाजपाला काउंटर करण्याचा प्रयत्न करेल, पण तरी सुद्धा जी त्यांच्यामधली जी फाईट आहे ती प्रचाराच्या दरम्यान दिसली ती विधान भवनामध्ये दिसणार नाही, आता जवळजवळ स्पष्ट आहे. श्रद्धा.